न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। क्रांतीवीर लहुजी वस्ताद बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती फुलेनगर पंचवटी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी संस्थेच्या वतीनं भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली होती। या चित्ररथात भारतीय उपखंडाचा 20 फूट लांबीचा भव्य नकाशा साकारण्यात आला होता आणि त्यावर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशी ठाम मागणी कलात्मक पद्धतीने मांडण्यात आली होती। कार्यक्रमाला लोकप्रिय आमदार राहुल भाऊ डिकले तसेच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र शासन पुरस्कार सन्मानित ओमकार बाबा सपकाळे उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष बापू भाऊ सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली झाले। जयंती अध्यक्ष म्हणून मनोज मरसाळे, कार्याध्यक्ष अजय पवार, उपाध्यक्ष गंगा खैरनार, खजिनदार एकनाथ खंडाळे तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून कृष्णा विराडे, अनिल सपकाळे, काशीनाथ सपकाळे, लखन मोरे, लखन बोदवडे, अजय खंडाळे, शुभम मोरे, अजय साबळे, कुणाल सपकाळे, यशवंत पवार, रमेश पवार, अशोक मरसाळे यांचे विशेष योगदान लाभले। या जयंती सोहळ्यात परिसरातील नागरिक व समस्त समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्याचप्रमाणे कार्यक्रमादरम्यान लहान मुलांना वह्या पुस्तकांचं वाटप देखील करण्यात आलं। मिरवणूक ही पेठ रोड पंचवटी नाशिक या भागातून काढण्यात आली होती। कार्यक्रमातून अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचा जागर घडवून आणण्यात आला। त्यांना भारतरत्न देण्याची मागणी पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे। अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। प्रतिनिधी गणेश देवाडे, न्यूज इंडिया मराठी, नाशिक।